असं काही नाही घडलेलं. ते 2 तारखेला 2 मेला रात्री 9:30-10च्या दरम्यान तिला चक्कर यायला लागली म्हणून आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. हॉस्पिटलमध्ये नेताना माझा मुलगा, माझी मुलगी, भाऊजाई हे सगळे सोबत होते. तिला नेल्यानंतर तिला डॉक्टरांनी त्यांना तपासलं का त्यांच्या शरीराचा रिस्पॉन्स कुठलाही भेटत नव्हता. त्यांनी नंतर सिटी स्कॅनचा सल्ला दिला. सिटी स्कॅन झाल्यावर आपल्याला कळेल काय झालं आहे तुम्हाला. सिटी स्कॅन करणं इतका सुद्धा वेळ नव्हता. मग त्यांना आधी ICUमध्ये ॲडमिट करून व्हेंटिलेटर लावलं, नंतर सिटी स्कॅन केलं. आणि डॉक्टरांनी त्यावेळेस सांगितलं की शरीर रिस्पॉन्स देत नाही आहे. सिटी स्कॅनचा रिपोर्ट आला, त्याच्यामध्ये असं दाखवलं की मेंदूमध्ये रक्तस्राव झालेला आहे. ECG रिपोर्टमध्ये आला की ECG रिपोर्टमध्ये हृदयाच्या डाव्या बाजूला ब्लॉकेजेस होते. त्यानंतर मी 6 तारखेला ती एक्सपायर झाली. त्याच्यानंतर आमच्या सासऱ्यांना गावातूनच तुषार दिवे आणि सासऱ्यांचा भाचा आहे संपत भोसले यांच्या फोनवर फोन करून सासऱ्यांना असं सांगितलं की ती आजारी नव्हती पडली, की नंदू पारखेने तिला मारलं आहे. एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते, ते रंगे हात पकडले. तिचा PM न करता तिचा अंत्यविधी उरकवला. अशा प्रकारे आमच्या सासऱ्यांना सांगून माझ्यावर कोणाचा गुन्हा दाखल करा असं सुद्धा सांगितलं आलं. तर गावातूनच एक माझ्या अंदाजे मनोज कोळगे आहे उर्फ पप्पू कोळगे, तर त्याचं कॉल रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. त्यांनी संपत भोसले आणि तुषार देवे यांच्या मार्फत माझ्या सासऱ्यांना असं सांगितलं की त्याच्यावर तुम्ही कुणाचा गुन्हा दाखल करा. आणि पोस्टमार्टम करते वेळीसुद्धा पोलिसांच्या फोनवर सारखे फोन येत होते की त्याला अटक करा. मग ती कोणाचे फोन येते ते सांगता येणार नाही, पण त्याला अटक करा, तो कुणाचं त्याने खून केला. अशा प्रकारे यांनी एक व्हॉट्सअपवर मेसेज व्हायरल केला. तो व्हॉट्सअपवर मेसेज तुषार देवे यांनी जया निकम यांना आणि जया निकमने अनिता सूर्यवंशी माझी मिळवणी तिला पाठवलेला आहे आणि तिनं मला पाठवलं. नाही, या संदर्भात काय वाटतं तुमच्यावरती आरोप केला गेला की तो घातपात केला गेलेला आहे? हा आरोप केलेला आहे. आरोपामार्फत आरोप करून माझी बदनामी करून माझ्याकडून पैसे उकळण्याचा हा प्रयत्न आहे. मग आता काय प्रशासन नेमकं तुमची मागणी काय, प्रशासन नेमकं काय केलं पाहिजे पोलीस स्टेशनने? प्रशासनाने तुषार दिवे, संपत भोसले आणि पप्पू कोळगे यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांचा CDR डाटा काढून त्याची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी आणि मला न्याय मिळेल. तुम्ही असे पण म्हटले बोलताना की तुमच्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे त्यांची सगळ्यांची. नेमकं ते कॉल रेकॉर्डिंगमध्ये नेमकं काय आहे, का नेमकं ते कॉल रेकॉर्डिंग काय संदर्भात आहे, त्यामध्ये नेमकं खुलासा काय त्या कॉल रेकॉर्डिंगचा? कॉल रेकॉर्डिंग माझ्या सासऱ्याची आहे. त्या सासऱ्याच्या कॉल रेकॉर्डिंगवर सासऱ्याचे सांगतात की तुमच्या गावातूनच तुषार दिवे आणि संपत भोसले यांच्या फोनवर फोन येत होते, त्यांनीच आम्हाला सांगितलेलं आहे. आणि तुमच्या गावातून एक बातमी व्हायरल झाली. आता ती बातमी नसून एक व्हॉट्सअप मेसेज आहे. तो व्हॉट्सअप मेसेज व्हायरल झालेला आहे. त्या व्हॉट्सअप मेसेजमध्ये असं लिहिलेलं आहे की नंदू पारखे यांची बायको चक्कर येऊन नाही तर त्यांनी मारहाण केली होती आणि अनैतिक संबंधातून त्याने रंग्यात पकडले होते, अनैतिक संबंध होते, त्यात तिला मारहाण झाली. आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टीमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला जातो का, आणि का या सगळ्या गोष्टीमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला जातो, नेमकं कारण काय याच्यामागं? मागे 2 वर्षापूर्वी गावात एक केस झाली होती दंगलीची. त्या केसमध्ये माझं विनाकारण नाव गुंतवलं गेलेलं आहे. आणि आत्तासुद्धा जी बदनामी करणारा जो मुलगा आहे मनोज कोळगे, हा आत्तासुद्धा मला खोट्या केसमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करतो की एक कुठेतरी वैर काढायचं आणि या केसमध्ये गुंतवून संपत भोसले, तुषार दिवे, हा मनोज कोळगे माझ्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न आहे. नाही, मग याच्यामागे नेमकं तुम्हाला काय वाटतं, याच्यामध्ये कोणाचा हात असू शकतो, या सगळ्यामध्ये वर्चस्व कोणाचं असू शकतं? आता हे तिघही RPIचे कार्यकर्ते आहेत. आता त्यांच्या मागे कोणाचा हात आहे त्या ते पोलिसांनी चौकशी करावी. याच्यामागून खंडणी करूनचं एक मोठं रॅकेटसुद्धा उघड होऊ शकतं. मग आता काय नेमकं मागणी काय केली पाहिजे तुम्ही, आणि प्रशासनाने काय तुम्हाला मदत केली, किंवा राधाकृष्ण पालकमंत्री असं राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तुमची काय नेमकं मागणी? तर मी लवकरच राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री यांना भेटणार आहे. त्यांना सविस्तर ते कॉल रेकॉर्डिंग माझे काय ते डिटेल्स, हॉस्पिटलचे रिपोर्ट, PM रिपोर्ट हे सगळं दाखवणार आहे. आणि मुख्यमंत्र्यांनासुद्धा मी लवकरच भेटणार आहे. तसं मी पोलीस प्रशासनचा आधी NC नोंदवायला तयार आहे, पण मला NC न नोंदवता त्यांच्यावरती फिर्याद नोंदवली गेली पाहिजे. मला खोट्या गुन्ह्यात अडकवलं जात आहे, खंडणी मागितली जात आहे आणि माझी बदनामी केली जात आहे. त्याच्यामुळे ती NC न होता त्यांच्यावर फिर्यादच दाखल झाली पाहिजे.
तसं मी DYSP साहेबांना निवेदन दिलेलं आहे की NC नको त्यांच्यावर फिर्याद दाखल व्हावी आणि जर ती फिर्याद दाखल नाही झाली तर येत्या 15 तारखेपासून मी DYSP ऑफिस शिर्डी येथे उपोषणाला बसणार आहे. हॅलो. हॅलो, हा बोला ना. हा, ते तुला मेसेज कुठून आला होता ते विचारायचं होतं. हा हा ऐका ना, ते तुषार नाही का, हा ते तुषारने ते काळूभाऊन ते नाही का, हा हा. तर ते जया वहिनीला टाकला होता. तुषार दिवे ना, हा. त्याचा नंबर आहे का? नाही माझ्याकडे नाही, मला जया वहिनी म्हणे त्याने जया वहिनीला टाकला, मग जया वहिनीने मला टाकला. बरोबर, ठीक आहे. काय झालं? तुषार तर नाही, ते पोलीस स्टेशनला आलोय. हा का? हा, तिथं पाहिजे होता नंबर, तर मग ते मेसेज कुठून आला होता? हा हा, मग तुषार देवीने जया वहिनीला टाकला होता आणि जया वहिनीने मला टाकला. मी एक तर वाईट मार्गात घुसत नाही हा आणि घुसल्यावर मग मला दम निघत नाही. तुमच्या तिथून मला 50 फोन झाले तुमच्या गावातून. कोणी केले ते? मी स्वतः मोबाईलवर बोललोय त्यांच्या. हा का? कोणी केले ते? पण फोन ते डायरेक्ट माझ्या मोबाईलवर नाही ना आले, मग संपत भोसलेच्या मोबाईलवर आले. हा परत तो आमच्या इथं तुषार आहे ना, हा हा त्या तुषारच्या मोबाईलवर आले. तुमच्या गावातले स्थानिक लोक जे मैत्रीला होते ते सुद्धा माझ्या संग बोलले या विषयावर. हा बोल ना. काय म्हणत होता म्हणे? मी गाडी चालवत होतो जरा. अरे मला असं ऐकायला आलं काय झालेलं आहे नेमकं. म्हणजे कशाबद्दल मला काही समजा ना. हे नंदूचं त्या हाणलं होतं म्हणे, काही धरलं काय जाते म्हणे. कोणी हाणलं होतं? नंदूने तिला. अरे काय बोलतो नंदू. मी तर म्हणतो त्या जत्रातच सकाळी 7ला जायचं आणि रात्री 10ला घरी यायचं जत्रात. पाणी बाटली द्याव. वरून ती पोरग घरी होतं, पोरगी आली होती जॉबहून, परत त्याची भाऊजाई येईल होती अशोकनगरवाली. वाद नावाची चीजच नाही. पोरं सांगा त्यांना धडा राव. तुला कोण म्हणलं? आम्हाला असंच कळलं चौकशी दरम्यान. काल रात्री मला एक फोन आला होता. मी म्हणलो पाहतो भाऊ विचारून एक दोघांना, मला माहित नाही म्हणलं. पण अरे पण मग अशी कुठं बदनामी राहते का राव? पाणी बाटली द्या ना पाहुणे. अशी कुठं बदनामी राहते का? आता तो नाही त्या दोघांचा वाद व्हायचा शॉर्टच नव्हता. पोरगी घरी येईल होती, परत अरे ती आमच्या संग जत्रात फिरली, तिला महामंडळीनं बांगड्या बिंगड्या भरल्या, जत्रात फिरली आणि मग म्हणली का मला स्वयंपाक बनावं लागेल म्हणून जाते म्हणे. तेव्हा गेली ती, तेव्हा पोरगी घरी होती. परत तिची जालूभाऊची बायको माहिती आहे का तुला? ती जत्राला येईल होती. लोकांनी अशी माती नाही खाऊ रे. दुःखाचं निदान वेळ काळ तरी पाहावा. दुःख आहे का काय? असं काही झालेलं नाही ना. अरे काहीच नाही, वादच नाही, शब्द नाही, बोलणं नाही. अरे काय बोलायचं राव लोक.